नमस्कार शेतकरी मित्र हो, मी रोहन. आपण पाहतात शेती संगोपन. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आंबे येथील परमेश्वर गायकवाड यांच्या कोसा खिलार वळू बैलाबद्दल माहिती. या वळू बैलाने 35 विविध ठिकाणी प्रदर्शनामध्ये भाग घेऊन बक्षीस व पारितोषिक मिळवून एक प्रकारचा रेकॉर्ड तयार केलेला आहे. मित्रांनो, जर आपण यूट्यूबवर नवीन असाल तर आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटनही दाबा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओज आपणास पाहायला मिळतील. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूयात. आमच्या वडिलांचं नाव परमेश्वर धर्मा गायकवाड, राहणार आंबे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आमचा मोबाईल नंबर 9766 68 42 45. दुसरा एक आहे 7030 74 51 65. हा जो आपला वळ आहे तो किती दाती आहे? हा आत्ता 5वा दात पाडला आहे, म्हणजे 6 दाती झाला आहे. ह्या वळू बैलाबद्दल थोडी माहिती सांगा, त्याची जात कोणती आहे वगैरे. हा खिलारच बैल आहे, पण ह्याचा थोडा आता कलर गव्हाच्या पिठानं थोडा कोसा झाला आहे कलर. ह्या तुमच्या खिलार वळू बैलाचं सध्या वय किती आहे, चालू वय? ह्याला आता 4.5 वर्ष झालं. 4-4.5 वर्षाचा खूप बैल आहे. ब्रिडिंगसाठी तुम्ही ह्याला किती वर्षापासून चालू केलेलं आहे? ह्याला 2.5 वर्षापासून. तुमच्या ह्या कोसा खिलार वळू बैलाचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा बांधा लांब, वसंड, शिंग काळी, नागफडी काळी, भोवया काळ्या, शिपूटगोंडा काळा, पायाची खुरं काळी, नाक्या काळ्या, कांबळ कमी. ह्याला तुम्ही जे खाद्य खाऊ घालता त्याच तुम्ही नियोजन कशाप्रकारे करताय? ह्याला खाद्य 2 टाईम आहे. संध्याकाळी एक 22 गोळे असतात आणि सकाळपारी 20. असे रोज 42 गोळे असतात. 7 ते 8 किलो रोज, 7 ते 8 किलो रोज असते खाद्य. ब्रिडिंगसाठी आपल्याकडे दिवसातून किती गायी येतात? आठवड्यातनं 7-8 गाय होतात, म्हणजे रोज एकांतर असतेच. व तुम्ही त्यासाठी एका गायला किती दर लावता? दर बाहेरची जर असेल तर 1000 रुपये घेतो, आणि जर जवळ आमच्या गावातली असेल तर 1500 1500 रुपये घेतो. आपल्या तालुक्यामधील किंवा आपल्या तालुक्याबाहेरील जर जिल्ह्यामधून जर लोक आले तर त्यांना तुम्ही काय दर लावणार? हो, त्यांना गाडीचं भाडं कमी करून 1000 रुपये आम्ही दर घेतो त्यांना. या बैलाचा तुम्ही नियोजन कशाप्रकारे करताय, त्याचा दिनक्रम तुम्ही कशाप्रकारे सांगू शकता? नियोजन सकाळ पहाटे उठतो आम्ही. पहिल्यांदा बैल बाहेर घेतो, बैल आत असतो शेडमध्ये, शेडमधून बाहेर घेतो. नंतर याला दिवस उगायच्या आत आमून असते. मग 4 दिवसातून धुतो एकदा. 4 दिवसाला धुणं असते आणि 2 टाईम आमून. ह्याचा व्यायाम वगैरे तुम्ही काय घेता? ह्याला किती किलोमीटर तुम्ही रोज पळवता? 1 किलोमीटरवर रोज असतो व्यायाम. केव्हा तर गाडीला झुकतो 8 दिवसातून एकदा, वैरींसाठी खास मोकळा पाय होण्यासाठी गाडीला झुकतो. याच्यापासून जी पिल्लांचा जन्म होतोय त्यांचा रिझल्ट कशा प्रकारे आहे? फुल कॅटेगरी जन्मलेत आमच्यापेक्षा, आहेत पण पिल्ली ती. हो, रिझल्ट 1 नंबर. या आपल्या कोसा खिलार वळू बैलाबद्दल तुम्ही अजून काय सांगू शकता, की त्याचं अजून वैशिष्ट्य काय आहे का त्याच्याबद्दल? वैशिष्ट्य म्हणजे हा लांबीला जास्त बैल आहे, बांधा ह्याचा मजबूत आहे, आणि गुण चांगले आहेत. हा मार्काना आहे, जातीला चांगला आहे. आमच्यात लहान मुलं ही धरतात सगळी. आमची आई, वहिनी, बाया सगळ्या धरतात मंडळी. हां मयाळू बैल आहे. मित्रांनो, आपण पाहतो की जर असा खिलार वळू बैल जर आपण पाहिला तर तो शक्यतो मारतो, त्याचा स्वभाव मार्का असतो. पण आपण पाहतो की कशाप्रकारे ही लहान मुलं त्याच्या जवळ त्याच्या आसपास जातात, त्याला गोंजरतात. तर आपण पाहतो की ते हा मयाळू व शांत स्वभावाचा वळ आहे.
जर आपण आपल्या गायला ह्याचं ब्रीडिंग केलं तर त्यापासून आपल्याला चांगल्या कॅटेगरीचा चांगला मजबूत असा खोंड किंवा कालवड मिळण्याचे आपल्याला चान्सेस भरपूर आहेत. हा आम्ही आणला आहे बारामतीतून. होय, हा 1,90,000चा बैल आहे. हा जो वळू आहे आपला, या वळूवर आपला प्रत्येक महिना किती खर्च होतो? महिन्याकाठी होतो की 9-10 हजार रुपये खर्च होतो आहे महिन्याकाठी. या वळू बैलाची तब्येत व्यवस्थित राहावी व तुम्ही ब्रिडिंगसाठी याला वापर करता, त्याचं नियोजन व्यवस्थित हवं, त्यासाठी तुम्ही याची विशेष काळजी कोणत्या प्रकारची घेत आहे? विशेष काळजी घेतो ना. लसीकरण डोस घेतो, लाळ ही येऊ नये म्हणून थंडीच्या आधी. अजून गायाही लावताना व्यवस्थित काळजी घेतो. एखादी गाय आजारी असेल तर लावत नाही बैल. हो, वैशिष्ट्य या बैलाचे 5-6 ठिकाणी यानं सगळीकडं प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. इचलकरंजीत प्रथम क्रमांक आलेला आहे. अजून चडचणमध्येही प्रथम क्रमांक आलेला आहे. अजून उमदी पंढरपुरात आलेला आहे. पंढरपूर महाविवारी रक्कम 50,000 रुपये सगळीकडे मिळालेली आहे. सगळीकडे मिळून ही सन्मानचिन्ह जे आहे हे फळवणी तालुका माळशिरस या ठिकाणी बक्षीस मिळालेलं आहे प्रथम क्रमांकाचं. हे जे आपण बघताय ती संजय तेलनाडे फाउंडेशन इचलकरंजी या ठिकाणी प्रथम क्रमांक 11,000 बक्षीस मिळालं आहे आम्हाला. ही आहे ती वारीत मिळालेलं आहे पंढरपूरमध्ये प्रथम क्रमांकच बक्षीस आहे. हा मल्लिकाशीर्ष देवस्थान उमदी या ठिकाणी चॅम्पियन बैल झालेला आहे. उमदी कर्नाटकमध्ये. हे पंढरपूर देखील मिळालं आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळाला आहे बैलाला. ह्याचं तो कर्नाटक. हे जे आहे ते चडचणमध्ये मिळालं प्रथम क्रमांक. तिथंही चॅम्पियन बैल झालेला आहे. म्हणजे 2 ठिकाणी बैल चॅम्पियन झालेला आहे कर्नाटकमध्ये. हा आहे खंडोबा देवस्थान यात्रा महूद ह्या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळाला आहे 2 दातीमध्ये. हां मित्र, आपण पाहू शकता की कशा प्रकारे या वळू बैलाने विविध ठिकाणी पारितोषिक सर्टिफिकेट्स मिळवले आहेत. आपण पाहू शकता की त्यांच्या हातामध्ये जे आहेत टोटल किती आहेत पारितोषिक तुमच्याकडे सध्या? 30 ते 35 आहेत.
जर आपला हा जर बैल विकायचा असेल तर तुम्ही त्याची किंमत सध्या काय सांगताय? त्याचे 5-5.5 लाख आले तर विकायचं आहे. तसं तर विकायचं काय नाहीच, ठरलंच नाही. तर 5-5.5 लाखाच्या मोहर आले तर बैल विकायचं. मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तसेच अजूनही आपण आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटनही दाबा, जेणेकरून येणाऱ्या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्व नवीन व्हिडिओज आपणास पाहायला मिळतील. हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.